सहल देवदर्शनासाठी जात आहात तर तुमच्यासाठी कमी खर्चात उत्तम भोजन देणारी, राहण्याची उत्तम व्यवस्था करणारी विश्वसनीय कंपनी म्हणजे कोल्हापुरातील उजळाईवाडी इथली ओम साईराम टूर्स अँड ट्रॅव्हल्स। होय, कौटुंबिक प्रवास, दूध संस्था, शेतकरी सहली, ग्रामपंचायत सहली यासाठी स्विफ्ट डिझायर, इनोवा क्रिस्टा 35 सीटर, 39 सीटर बस, 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर, 50 सीटर स्लीपर बस भाड्याने उपलब्ध आहेत। त्वरित संपर्क साधा। सुधीर घुगरे, ओम साईराम। संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9767 00 18 19। संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9767 00 18 19। नमस्कार, मी अनिल उपाध्ये। शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पाहूया आजची बातमी। वडगाव पोलिसांची अकार्यक्षमता स्पष्ट, गुन्हे दडपण्याचे प्रयत्न। ट्रॅव्हल बसमधून 19 लाखाचे दागिने लंपास, पोलीस सुस्त। बेंगलोरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आराम बसमधील एका महिला प्रवाशाच्या बॅगमधून अज्ञात चोरट्याने 19,52,600 रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवार दिनांक 18 रोजी सकाळी 7 ते 8च्या दरम्यान पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबपवाडी फाट्यावर घडली। रविवार दिनांक 17 रोजी सायंकाळच्या दरम्यान बेंगलोरहून NL 07B 3131 ही महादेव ट्रॅव्हल्सची बस पुण्याच्या दिशेने निघाली होती। ही आराम बस सोमवार दिनांक 18 रोजी सकाळी 7 ते 8च्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबपवाडी फाट्यावर असणाऱ्या हॉटेल रामदेव ढाबा या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबली होती। या बसमधून सीट नंबर 9 आणि 10 वर कर्नाटकातील बेंगलोर उत्तरमधील RT नगरमध्ये राहणाऱ्या 36 वर्षीय उषादेवी प्रवीणकुमार चौधरी या प्रवास करीत होत्या। त्या चहा प्यायला उतरल्यानंतर त्यांनी आपल्या सीटवर ठेवलेल्या बॅगमधून 12 लाख रुपये किमतीच्या 90 ग्रॅम सोन्याचा नेकलेस, 7,46,600 रुपये किमतीचे 56 ग्रॅम वजनाची कपाळावर घालणारी बिंदी, 6,000 रुपये किमतीचे सोन्याचे अर्धा ग्रॅम वजनाचे नाकातील मुगवट, 2 नग असा सुमारे 19,52,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हातोहात लंपास केला आहे। याबाबतची फिर्याद पेठ वडगाव पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक 18 रोजी दाखल करण्यात आली असून त्याची माहिती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली आहे। त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात असून चोरट्यांना सध्या पेठ वडगाव पोलीस ठाण्याची हद्द सुरक्षित वाटू लागली आहे। त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत असून याची माहिती लपवून ठेवण्याचा प्रकार पोलीस करत असल्याचे सिद्ध होत आहे। पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून गुन्हेगारीचा रेशो वाढू नये म्हणून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे। या घटनेमुळे वडगाव पोलिसांची अकार्यक्षमता दिसून येत आहे।